शशांक आचार्य गुरुजी सर शिक्षक आहे, तसेच ठाणे महानगर जिल्ह्याचे हिशोब तपासनीस आहेत, बौद्धाचार्य आहेत, सप्तसैनिक दलाचे जवान आहेत. तर मी आचार्य गुरुजींना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलित करून आपल्या विषयाला सुरुवात करावी. सर्वांनी शांत बसा, सर्वांनी आपले मोबाईल सायलेंट ठेवा आणि विषयाकडे लक्ष द्या. अखंड विश्वाला शांततेचा मार्ग सांगितलेला आहे. कोरोनासुद्धा शास्त्रीय शास्त्रीय तथागत महाभूत बोधिसत्व परमपूज्य महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या आकर्षणात जीवन असं म्हणण्यास करतो. या संस्थेच्या माध्यमातून आपण सर्व कार्यक्रम राबवत असतो. मानवची मातृ संस्था विभूती सोसायटी ऑफ इंडिया भारतीय भूतल सभा या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय विभूराज आंबेडकर, तसेच आपले कायदेशीर सल्लागार त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कर्मकार्य असेल या ठिकाणी जो सर्व शिक्षक संपर्क उपासिका महानगर तालुक्याची पूर्ण कार्यकारिणी व जी उत्तर कार्यकारिणी सर्वांना सगळे जय. आजचा जो विषय आहे बौद्ध धर्माची खास वैशिष्ट्ये हा डी.एम. आचार्य गुरुजींचा विषय होता. डी.एम. आचार्य गुरुजी काही कारणास्तव बाहेर जावं लागलंय, तर त्यांनी सकाळी फोन करून सांगितलं तू काहीतरी सांग. म्हटलं आता बकरीचा ड्रायव्हर काहीतरी सांगावं लागेल. त्या अनुषंगाने आलेलो आहे, पुन्हा प्रयत्न करतोय. जे आवडेल ते घ्यायचं, जे नाही आवडेल ते मला रिटर्न द्यायचं. ओके, सुरुवात करूया. बौद्ध धर्माची खास वैशिष्ट्ये. बौद्ध धर्माची खास वैशिष्ट्ये थोडासा अभ्यास करूया शाळेचा. वैशिष्ट्य कसली असतात? जे चांगले असतात त्याला वैशिष्ट्य सांगितलं, जे चांगले असतात त्याला वैशिष्ट्य सांगितलं. बरोबर, म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते त्याच्याबद्दल चांगले असतात. बरोबर. बौद्ध धर्माला असं वाईट काय? असं वाईट काहीच नाही त्या ठिकाणी. तर ते एक पिंपळाचं झाड आहे, जे कधीही जा तुम्हाला कसं दिसतं, हिरवं गरज असतं. सगळ्यात जास्त जो प्राणवायू देतो कोणतं झाड देतं? पिंपळ झाड देतं. त्यामुळे त्याच्यामध्ये वाईट असं काहीच नाहीये. सगळ्या गोष्टीच्या त्या काय चांगले वैशिष्ट्यच आहेत. जे काय त्याच्यामध्ये बौद्ध धर्म सांगितलं ते नक्कीच सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर कोणताच धर्म हा वाईट नसतो किंवा त्याच्यामध्ये वाईट शिकवलं जात नाही. एका ठिकाणी ट्रेन स्टेशनवर वाचलेलं मी जेव्हा डीएडला होतो तेव्हा ते वाचलेलं. ट्रेनमध्ये सानपाडा स्टेशनला असं मोठी पाटी लावलेली, त्यात दिलेलं ऑल द रिलिजन्स आर रिपेड विथ द टीचिंग ऑफ ह्युमॅनिटी. म्हणजे तुम्ही कोणत्याही धर्माचा अभ्यास करा किंवा त्याचा असा तो शेवट त्या धर्मात काय शिकवलं तर ह्युमॅनिटी. ह्युमॅनिटी म्हणजे काय? इन्सानियत. इन्सानियत म्हणजे काय? मानवता. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. ही कॉमन थीम आहे, जे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर या ठिकाणी खास जे वैशिष्ट्य दिलेले आहेत ते थोडेफार दिलेले आहेत, ते सांगण्याचा प्रयत्न करतो. बौद्ध धर्म हा मानवाला केंद्रबिंदू मानले. बौद्ध धर्मामध्ये बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, हा सर्वात आद्य नारा आहे. ज्या ठिकाणी बहुजनांचं सुख आहे
ज्या ठिकाणी बहुजनांचं हित आहे तो जो धम्म आहे त्या धम्माला बौद्ध धम्म नाव दिलेलं आहे. पुन्हा त्याची सांगड घालण्यात आली ती कशी की बुद्धी जे बुद्धीला आपल्या पटतं, जे आपल्या बुद्धीला पटतं माणूस तेच करतो, किंवा जे बुद्धीला पटतं ते आपण केलं पाहिजे. बुद्धीला काय पटतं? जे विज्ञान आहे ते बुद्धीला पटतं, जे विज्ञान आहे तेच बुद्धीला पटतं. बुद्धीला अविज्ञान, ज्या ठिकाणी सत्य नाहीये, ज्या ठिकाणी खोटेपणा आहे. खोटेपणा म्हणजे काय? जे असत्य आहे ते बुद्धीला पटेल का? नाही पडेल. विज्ञान काय सांगतं? आता ज्या ठिकाणी मुलं आहेत त्या ठिकाणी सांगते विज्ञानाबद्दल सांगायचं झालं तर ते क्लिअर सांगतात विज्ञान एक असा विषय की ह्याच्यामध्ये आपल्याला काही घेऊन चालत नाही. काही म्हणजे काय? जे वाटेल ते घेऊन चालत नाही. का चालत नाही? कारण तो काय त्याचं सत्यच आहे सगळं. एकही गोष्ट त्याच्यामधली आपण त्याला लोकल लँग्वेज फेकॉलॉजी, त्याच्यामध्ये फेकायची गरज नसते आणि ते फेकलेलं ते एक्सेप्टेड नसतं, त्याला मार्क दिले जात नाही. याचाच अर्थ काय होतो की जे सत्य आहे ते सत्यच आहे. मी नेहमी म्हणत असतो जे सोनं आहे ना, सोनं, त्या सोन्याचे बारीक बारीक किती बारीक तुकडे करा, त्याला कुठेही टाका, पण त्या सोन्याची व्हॅल्यू कमी होते का? बिलकुल होत नाही व्हॅल्यू कमी. तर त्याच प्रकारे हे जे धम्म आहे, हा जो बौद्ध धम्म आहे, त्या ठिकाणी धम्मामध्ये सांगितल्याप्रमाणे की मानवाला म्हणजे आपण जो अभ्यास करत आहोत, जे मनुष्याच्या बुद्धीला पटत आहे, जे मानवतावाद सांगतंय, जे महत्वाचं मानवाला काय हवंय ते सांगितलं. मानवाने म्हणजे माणसाने काय केल्यावर त्याच्या आयुष्याचं निपाण प्राप्त होणार आहे, त्याच्या आयुष्याला परिनिर्वाण प्राप्त होणार आहे, त्याच्या आयुष्याला एक चांगली सुरुवात होणार आहे, त्याच्या आयुष्याला एक शेवट हा त्याच्या आयुष्याचा कसा असणार आहे? समृद्ध असणार आहे. हे या धर्मामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं या ठिकाणी दिलेलं आहे देव नाही. पुन्हा तो विषय आला ज्या वेळेस या ठिकाणी मानवतावाद हा केंद्रबिंदू मानलेला आहे, मानवता हा केंद्रबिंदू मानलेला आहे. या ठिकाणी सगळ्या गोष्टी हे सायन्सला धरून अनुषंगाने केलेल्या आहे, विज्ञान सर्वस्वोपरी ठेवलेलं आहे. त्यामुळे ज्या कल्पना दिसत नाहीत किंवा ज्या कल्पनामध्ये मुळामध्ये त्याचा काही सायंटिफिकली रॅशनल रिझनिझम नाहीये, ज्याच्यामध्ये कुठेही लिखित प्रकारचं असं काही लिहून ठेवलेलं नाहीये, त्यामुळे त्या गोष्टी ह्या बुद्ध धर्माने ऍक्सेप्ट केलेल्या नाहीये, म्हणजे त्या आपण अनुकारलेल्या नाहीये, अंगीकृत केलेल्या नाहीये. त्यामुळे तो सेकंड कन्सेप्ट दिलेला आहे. त्या ठिकाणी का सेकंड वैशिष्ट्य होते की देव नाही. या धर्मात आरती नवस कर्मकांड नाही, निर्मळ जीवन जगण्याची प्रतिज्ञा आहे. या धर्मामध्ये पुन्हा एक विषय आपण तिथंच येत आहोत की ज्या वेळेस एखादं कर्मकांड काय असतं, कर्मकांड आधी फार व्हायचे. श्रद्धा असणं वाईट नाही, पण अंधश्रद्धा असणं हे धोकादायक. श्रद्धा करायला काही हरकत नाही. तुम्ही जी श्रद्धा ठेवतो कुठल्याही कशाची ठेवा, तर ती श्रद्धा असणं काय वाईट नाही, पण त्या श्रद्धेला जर अंधश्रद्धेची जोड मिळाली ना मग तर फार वाईट पण आहे. कधी पाहिलं असेल बघा, गावाला ना गावाला असे जुने लोक, म्हणजे आता समजा आमचं घर आहे तर आमचं एकदम आधीचे ग्रेट पॅरेंट्स म्हणजे एकदम आधीचे लोक, तर ते गावाला असे दगड करून ठेवायला पाहिजे. त्याला काय नाव आता मला आठवत नाही, काहीतरी नाव असं आमचे आजी पंचे बिंजे असतात ना त्यांची पूजा करायला गावाला असं काहीतरी असते ना. हा काय म्हणतात? नाही तसं नाही रे, आपल्या नात्यात नाही असो. तर त्या म्हणजे ते आपल्या म्हणजे माझ्या पप्पाचे वडील असे लोकांचं काय केलेलं असतं की हे तुमचे पूर्वज आहेत, त्यांच्याशी असं दगड लावलेले असतात. मग ते जाऊ ते कधी गेलं गावाला, पडक्या गावात एकदम आतमध्ये आडगळीच्या खोलीत तिथे तिथं दिसतं, बरोबर. आता ते विषय काय माहितीये का? हा विषय असा आहे, ते लोक देव नाही आहेत. ते लोक देव आहेत का? त्यांना का मानलं जाते? कारण हे आमचे सुरुवातीचे आहेत म्हणून त्यांना मानलं जातं. बाबासाहेब देव आहेत का? अरे घालतोस ना, अरे घालतो ना. बाबासाहेब देव नव्हते ना. बाबासाहेब सर्वात तज्ञ, सर्वात हुशार, ज्यांच्याकडे
फक्त नॉलेज आणि नॉलेजच होतं असे बाबासाहेब होते. तरी त्यांना आपण हात मला पण लागतो हे चांगले असतात त्यांना आता तर ठीक आहे आता सगळ्यांना जातं पण मुळामध्ये त्यासाठी मग ते देव झाले का नाही. त्यांनी काहीतरी चांगलं केलं होतं आमच्यासाठी म्हणून बाबा त्यांना हात जोडायचे. तर पुन्हा त्याच्यामध्ये इथे असं म्हटलेलं आहे की आरती नवस कर्मकांड हा प्रकार नाही ह्या गोष्टी इथे येतच नाही. आणि आज समाज एवढा सुधारलेला आहे ना आजारी पडलं आता समजा इथं बसलेलं कॉमन सांगतो एखाद्याला कोरोना झाला आपण त्याच्यापासून दूर जाऊ आजच्या डेटला आज आता हे चव्हाण गुरुजी बसले आणि त्या कोरोना झालं तर आपण त्याच्यापासून लांब जाऊ का नाही जाणार. आपल्याला माहिती आहे आता काय डोलो 65 सगळ्यांना वाचवलं नाही आता कोरोना तिने वाचवला. पहिल्या म्हणजे मला काय म्हणायचं आहे की लोकांना सायन्स म्हणून कळायला लागलंय की कुठला रोग झाल्यावर काय करायचं. आता पहिल्यासारखं नाही अंगाला खा डोक्याला रात्री झोपताना ते ताप आल्यावर असं होतं. ताप आलं की डोक्याला टिक्का लावतात त्या अंगाऱ्याचं पाणी पाळलं जातं बरोबर. मला लहान असताना मी आठवते मला थोडंसं असं आमची आजी होती आमच्या घरी हो आमची म्हातारी आजी होती ना करायची जी आहे काय फॅक्ट काय जे खरं सांगते करायची तशी नाही की झोप ताप तेव्हा ताप एक कॉमन होता. आता मोठं झाल्यापासून तापच येईल कारण काय येत नाही त्याला पण रिझन आहे. जेव्हा तुमच्या खांद्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येते ना तुम्हाला तुम्हाला वगैरे आयुष्यात काहीच येत नाही. तुम्हाला फक्त तुमचा मोठं दिसत असतं माझा परिवार आहे त्याला चालायचंय त्याला घेऊन जायचं त्यामुळे ती रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर पुन्हा तिसरं आहे की आर्थिक कर्मकांड नाही आहे एक निर्मळ जीवन आहे याच्यामध्ये. बघा ना किती सुंदर सगळे वाईट कपडे घालत असतात हे निर्मळ जीवन आहे. वाईट असंच कोणी घालत नाही. आणि हा जो व्हाईट कपडा आपण घालतो ना ह्याच्यावर एक डाग जरी असला ना तर तो घालण्यासारखा वाटत नाही. व्हाईट कपडा जो असतो ना त्याच्यावर एक डाग जरी असला तर तो घालण्यासारखा वाटतो का बिलकुल नाही. त्यामुळे व्हाईट म्हणजे निर्मळ स्वच्छच पाहिजे अन्यथा घालत नाही अन्यथा घालायचं नाही पण घातलेला कसा पाहिजे सुंदरच पाहिजे. व्हाईट म्हणजे व्हाईट तो निर्मळ आहे. बुद्धांनी स्वर्ग नाकारला इतर धर्मांनी मानला त्यामुळे अंधश्रद्धा वगैरे झाले. बुद्धांनी स्वर्ग जो आहे ज्याला आपण हेवन म्हणतो स्वर्ग तो नाकारलेला आहे कारण स्वर्गाला विज्ञानामध्ये स्थान नाही. स्वर्ग जो आहे त्या स्वर्गाला विज्ञानामध्ये काय नाहीये स्थान नाही. ऍट द सायमल्टेनियसली पाहायला गेलं तर नरकाला पण जागा नाही. विज्ञान त्या गोष्टीचं कधीच पुरस्कृत करत नाही. ते विज्ञान त्याला कधीच मान देत नाही किंवा विज्ञान त्याला कधीच सांगत नाही की या गोष्टी घडलेल्या आहेत. आज हेवन आहे आज हेल आहे आज स्वर्ग आहे नरक आहे ह्या एक कन्सेप्ट आहे ज्या की त्याच्याबद्दल अजूनपर्यंत कोणालाच खरंच असं माहिती नाहीये. आजपर्यंत असं कोण होतं का की जो सांगतो ना मी स्वर्ग पाहून आलोय मी नरक पाहून आलोय असं कोणच नाही. एक पुस्तक आहे जन्मापूर्वी आय थिंक ते बॅन केले पुस्तक. मला आठवतं मी 9वी-10वीला असताना ते पुस्तक आमच्याकडे होतं ते वाचायचं कोणतरी जन्मापूर्वी आणि मृत्यू नंतर असं त्या पुस्तकामध्ये जन्माच्या पूर्वी आणि मृत्यूच्या नंतर. तर असं होतं की असं म्हणायचं ते पुस्तक जरा वाचलं ना की थोड्या वेळासाठी माणूस म्हणजे एखादा अभ्यासू व्यक्ती जसा तात्विक व्यक्ती वाचायला लागला थोड्या वेळासाठी तो त्याच्या माइंडनुसार वेगळाच व्हायचा. कारण त्या कन्सेप्ट जन्मापूर्वी आपण कुठे होतो आपल्याला काहीच माहिती नसतं. त्याच्याबद्दल कुठे ऑथेंटिक असं लिहिलेलं नाहीये की इथे असतो तिथे असतो. आणि मृत्यूच्या नंतर आपण कुठे जातो हेही आपल्याला कन्फर्मेशन माहिती नसते की मृत्यूच्या नंतर आपण आहे कुठे किंवा कुठे जाणार आहोत किंवा त्याचं असं कुठलेच लिखित असं इव्हिडन्स नाहीये. बोलायला लोक बोलतात पण लिखित असं कुठल्याच धर्मामध्ये नाहीये. आज तुम्हाला सांगतो शुक्रवारी 2 वाजता 2:30-2 वाजता शुक्रवारी ना अख्खे मुसलमान लोक काय करतात नमाज पडायला जातात. आता त्याच्यामध्ये काय माहितीये का थोडंसं घाबरून ठेवलं आहे. त्यांचे जे खूप असतात त्यांचे जे सांगणारे लोक असतात ना त्यांनी सगळ्यात मोठे कन्सेप्टपणा काय वापरले माहिती का नरक वापरले. नरक जन्नत और उसको क्या बोलते उर्दू मध्ये जन्नत आणि काय केले तर त्यांनी ती कन्सेप्ट वापरली. अगर तुम्ही चांगलं काही केलं ना तर तुम्हाला जन्नत नसीब होईल नाही तर तुम्हाला नरक. मग ते नरक कुठून सुरुवात झाली माहिती का वर्गणी नाही दिली तो नरकात जाणार. पहिली कन्सेप्ट आहे वर्गणी नाही दिली तो नरकात जाणार. त्यांची लँग्वेज उर्दू आहे. उर्दू
तर उर्दूमध्ये ना कुराण आहे ना, कुराण आहे पूर्ण उर्दूमध्ये. तर कुराण आहे ना, कुराण वाचायला शिकवलं. आपण कसं क्लास लावतो, कुराण वाचायचे क्लास असतात, त्याला म्हणतात अरेबिया. त्या क्लासेसला काय सांगतात, अरेबिया. ते त्या क्लासमध्ये लहान लहान पोरं होतं, म्हणजे ज्या मुलाला वाचता येतं 3री 4थी 5वी 6वी पुढे सर्व ते मुलं त्या क्लासला जातात. त्याचे 6 का 7 असे हे आहे, सब डिवाइड आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारे सत्र असतात त्यांचे. मुलगा शिकला नाही, मुलगी शिकली नाही लहानपणी तरी चालेल, पण तिने ते अरेबियाचे क्लास अटेंड करणं एकदम IMP आहे. आणि ते करतातच. हे लोक ते क्लास काय करतात, ते क्लास ते लोक अटेंड करतात. पण त्याच्यामध्ये पुन्हा सांगतो की त्यांच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं एक सांगितलं, तुम्ही जर नाही त्यात, म्हणजे जो मुस्लिम धर्म आहे त्या इस्लामला जर तुम्ही व्हॅल्यू दिलं नाही, त्या इस्लामला जर तुम्ही रिस्पेक्ट दिला नाही, त्या इस्लामला जर तुम्ही तुमचा श्रेष्ठ बिंदू मानला नाही, तर तुम्हाला नरक होईल. तुम्हाला पुढे जावं लागेल नरकात जावं लागेल, पुढे जावं लागेल नरकात. आणि हा नरक कन्सेप्ट कुठून आला, किंवा कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा हा त्यांच्यामध्ये आहे. पण बुद्धांच्या धर्मामध्ये स्वर्ग नाही आणि नरकही नाही. कारण या ठिकाणी अशा कन्सेप्ट असं कुठं लिहिलेलंच नाही ना की माणूस मेल्यावर स्वर्गात जातोय, आणि असं पण नाही की तू मेल्याच्या नंतर नरकात जातोय. त्याचा एव्हिडन्स कुठं आहे? 100% एकही माणूस चांगला नाही. मान्य आहे का तुम्हाला? कोणताच नाही एकदम प्युअर असं कोणी नाही. सगळ्यांकडून चुका होतात, सगळ्यात चुकलेले असतात, सगळे तसेच असतात. 100% कोण प्युअर आहे का? कोणी प्युअर? प्रत्येकाकडून होतात, चुका होतातच ना. चुका जर नसतात ना तर आपण एकदम नाही स्वर्गात आला पुढे. आता सांगतो एका लक्ष बरोबर, चुका काय नसतं तर आपण काय केलं असतं, आपण सगळ्या गोष्टी अशा झाल्याच नसत्या मनासारख्या. त्यामुळे चौथं सांगितलेलं बुद्धांनी की स्वर्ग नाकारला, इतर धर्माने त्याला मानला. मी आता इतर धर्माची तुलना केली तुझ्यासोबत. त्यांचा धर्म वाईट आहे असं मला बिलकुल म्हणायचं नाही. प्रत्येकाचा पहिला सांगितलं, प्रत्येकाचा धर्म हा चांगला आहे. आणि ॲट सत्य प्रत्येक जण काय शिकवतो, फक्त इन्सानियत, ह्युमॅनिटी आणि माणुसकी शिकवली जाते. हे जे चालवणारे असतात ना ते वाईट असतात. चालवणारे जे लोक असतात ना ते वाईट असतात. ते तो त्याच्याकडे नंतर. नेक्स्ट, उच्च नीच भेदभाव नाही. आपल्या धर्मामध्ये उच्च नीच असे कसले प्रकारचे काय नाहीये, भेदभाव नाहीये. कारण आपल्याला कुठली गोष्ट इथे भेटलीच नाही. बौद्ध अनुयायांना, अस्पृश्य समाजाला कोणतीच गोष्ट ही आरामशीर भेटलेली नाही आहे. प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल आहे, प्रत्येक गोष्टीसाठी भांडणं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी डोका फुटणं आहे. त्याच्यानंतरच आम्हाला काय भेटतंय, त्या ठिकाणी आम्हाला सर्वस्व भेटायला लागलं. तुम्हाला उदाहरण सांगतो, तुम्ही हा बोला अमोल, व्हेरिफिकेशनला किती दिवस लागले? पोलीस व्हेरिफिकेशनला नाही व्हेरिफिकेशनला तुला त्रास दिला त्या लोकांनी? सिंपल होतं ना माझ्या समोरचं. कारण मी चाललोय, मी पण आता धक्का मारतो रोज. मला पण झाले 4-5, तुम्हाला फोन केला मी त्यासाठी. पण ठीक आहे, माझा ऍड्रेस सगळं होतं म्हणून ओके. बट सगळं असून देखील मुद्दा हा नाही आहे की तुम्हाला लगेच मिळव. मुद्दा हा आहे की आपल्याला स्ट्रगल करावं लागतं. प्रत्येक गोष्टीला समजून सांगावं लागतं, हे असं नाही, हे असं आहे. आपल्याकडे वडिलोपार्जित असे करोडो रुपये पडले असं तर नाही, किंवा आपल्याकडे भरपूर पैसा आहे, किंवा आमचा एक बिझनेस आहे, तो बिझनेस सेट केलेला आहे आणि त्या बिझनेसवर आपल्याला जायचं, असं काहीच नाही आहे. समाजामध्ये हा उच्च नीच जो भेदभाव ना ते अजून पण अस्पृश्य आहेतच. आता थोडं त्याला मानण्याचा प्रकार हा वेगळा झालेला आहे. नाव ते घेत नाही, पण त्यांची जी चालीरीती आहेत ना तर त्याच अनुषंगाने आहेत. त्याच प्रकारे ते आपल्याला बघतात. कांबळे आडनाव बोललं, कांबळे ते लगेच क्लिक होते. कांबळे बोलले की लगेच क्लिक होते ना. कांबळे म्हणजे आयदर तो सांबार SC कास्ट SC, आयदर तो सांबार किंवा आयदर बौद्ध. बरोबर. आता विनायक कांबळे, विनायक असं वरतूनच पाजरत होते विनायक. बरोबर. म्हणजे ह्याच्यावरून तुमची काय केली जाते, एक प्रकारची हे म्हणे आपण ओळख तुमची धरली जाते. आज IPSचा एक्झाम झाला, UPSCचा एक्झाम झाला, आपण म्हणतो की नाही आता सगळं निपक्षपाती सगळं चालतं. काही असं निपक्षपाती नसतं. पहिले तुमचं नाव बघतात, नावाच्या नंतर तुमची कास्ट बघतात, कास्ट कळल्याच्या नंतर करतात. आयदर तुम्हाला SC मध्ये लोक घ्यायचेच आहे,
चांभार घ्या, महार घ्या, मान घ्या, डोबर घ्या, एससी मध्ये घेतात आहे ना तुम्ही, फक्त बौद्ध घेऊ नका. त्याला रिझन असं आहे कारण हा एकमेव असा समाज आहे की जो आहेला आहे, नाहीला नाही, सत्याला सत्य आणि असत्याला असत्य मानणार आहे. त्याच्यामधला जर एकदम साधा माणूस असला ना तरी तो त्या ठिकाणी बोलायला कमी पडत नाही. बाकीचे जे दुसरे जे मी जात सांगेल ना त्यांचा त्याच्याशी काही समाज, त्याचं काही समाज म्हणजे त्यांचा कनेक्शन नाही. सिंपल उदाहरण सांगतो. माझी मॅडम आहे, एससी कास्ट आहे, माझ्या मॅडमची आहे दुसरी आपल्या कमी जातीची आहे. माझ्या मॅडमला 1.5 सॅलरी असेल, 1,50,000 सॅलरी असेल. आरक्षणावरून बसले, 100% आरक्षणावर आहे, पण ते त्या लोकांना एक्सेप्ट नाही करत. म्हणजे आरक्षण कोण घेतोय? फक्त आपण घेतोय. आशेवाले कन्सेप्ट बघा. आशेवाले जे लोक आहे ना, आशे म्हणजे कोण? बुद्धिस्ट. बरोबर बोलते ना, आशे म्हणजे बुद्धी. ते लोक आरक्षण घेतात. कशाला आरक्षण आम्ही घेतोय? एवढे जण पडले तिथं. तर आम्ही आता तिथं बघितलं ना किती मोठा लफडा झाला जरांगे साहेबांचा. बरोबर केलं, काय काय केलं राईट. आता कुठं राहिले? आता सगळेच काय झाले? नाही हे झाले काय बदल झाला? मागासवर्गीय आरक्षण मागासवर्गीय झाले. आता आता कशाला 96 पुढे 10 पुढे कशासाठी? आता या ओबीसी कशाला असतात? बरोबर आहे ना. अजून हा अतिशय सिंपल आहे. त्यामुळे उच्च नीच भेदभाव ह्या धर्मामध्ये नाही. सगळे कसं आहे? एकदम इक्वॅलिटी. बाबासाहेबांनी पहिलं सांगितलं समता, न्याय, बंधुत्व, समता, समानता आहे. सगळेजण कसे आहेत? सारखे. पुढे सांगितलं अनात्मवाद. काय सांगितलंय? अनात्मवाद. आता पुन्हा हाच वाक्य आला, थोडंच वाचतो. अनात्मवाद हे बौद्ध धर्माचे खास वैशिष्ट्य आहे. अनात्मा म्हणजे आत्मा न मानणे. अनात्मा म्हणजे काय? आत्मा न मानणे. आता जी गोष्टीचं रिलिव्हेंट किंवा असं एकही असं लिखित स्वरूपामध्ये किंवा एखाद्याने एक्सपिरियन्स घेतलेला व्यक्ती असा आहेच नाही की ज्यांनी आत्म्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे की बाबा नाही आत्मा असतो, त्याला हा कलर असतो किंवा तो असा दिसतो. बरोबर. किंवा हा जे काय असेल ते, किंवा त्याला ह्याच्यामध्ये हा कलर आहे किंवा त्याची ही वैशिष्ट्य आहे किंवा तो अशा प्रकारे असू शकतो. त्याचं लिखित कुठेच असं एक पण इन्सिडन्स आहे का? नाही. सायन्स त्याला मान्य करतो. आपण काय करतो म्हणजे सायन्सला जास्त फॉलो करतो. कोरोनामध्ये आलं ना, कोरोना जेव्हा आलं ना, ते आदरमध्ये सांगणारे होते ना सगळे बाबा लोक. बरोबर. ते पण लाईनीत होते कोवॅक्सिन घ्यायला सगळे लाईनीत होते. कोविशिल्ड, कोवॅक्सिन. माझ्या ती लस आलेली. क्यों? बोले नाही कोरोना होगा तो क्या करेगा? अरे तुमको कैसा होएगा कोरोना? पण विषय काय की त्यांनी पण ऍक्सेप्ट सांगायला सांगतात, पण ऍक्सेप्ट त्यांनी केलेलं आहे. अनात्मवाद सांगतो. आत्मा गेल्याने मरत नाही. विज्ञानाने आत्मा नाकारले. आत्मा संविधानाने कृष्ण भगवान बुद्धाने आत्मामध्ये लोकांना विचारले, त्याचे योग्य उत्तर कोणी देऊ शकले? आत्मा हा ब्राह्मणी धर्माची एक अंग आहे. तर आत्मा जो आहे, आत्मा तो फक्त एक कन्सेप्ट आपल्याकडे तयार केलेला आहे. आणि तुम्हाला एक सांगतो ना, महिला वर्गाला मी सगळ्यांना सांगतो, आपण आहे ना, तुम्हाला आठवतं असं म्हणतो आपण शाळेमध्ये वगैरे, गाढवाशी सोबत गेलीस तर काय होशील? गाढव होशील. गाढवासोबत दोस्ती केली की आपण काय होतो? गाढव होतो. अरे होतो का नाही? होतो ना गाढवाची दोस्ती केल्याच्या नंतर. त्याच्यानंतर आपण जर हुशार पोराशी दोस्ती केली किंवा एखाद्या घोड्याशी, म्हणजे आपण हुशार पोराची गोष्टी केली आपण काय होतो? म्हणून मॅडम सांगतो ना, पॅरेंट्स रेडी की शाळेत गेले, मॅडम त्याला पहिल्या गांचे बसतो. कारण पहिल्या गांचे बसून हुशारच मुद्दा असतो ना. म्हणजे काय कन्सेप्ट ते वेगळे असतात. मुद्दा तू नाही, मुद्दा आता मला काय म्हणायचं, आता आपल्या इथं एवढे सण आहेत, इतके सण आहेत. बरोबर. आपले 2 सण ऑफिशियली आपल्याकडे 2 होते, त्याच्यामध्ये एकच दणदणीत होतं. बरोबर आहे. 6 डिसेंबरला आपण काय जलसा वगैरे काय करतो, 14 एप्रिलला आपण जश्न म्हणजे चांगल्या प्रकारे करतो. बरोबर. म्हणजे तो एकच सण आहे. बाकीचे वर्षभरात किती सण येतात आपल्याला काउंटिंग पण होत नाही. एवढे सण नागपंचमी पासून ते स्टार्ट. बरोबर आहे. आपल्या घरी जे लहान पोर आहेत सगळे, ते काय बघतात? ते तेच बघतायत ना. आपल्या ज्या घरचे लहान पोर आहेत ते काय बघतात? ते तेच बघतात. आपण एक समाजशील प्राणी आहोत. आपण समाजात राहतो. समाज म्हणजे एका जातीचा समाज नसतो. समाजामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक असतात.
त्या सगळ्या जातींना घेऊन काय करायचं असते, सोबत चालायचं असतं. त्याला सांगितलं जातं समाज. मुस्लिम हा एक समाज आहे, बरोबर. तर जाती सगळे काही एकाच इच्छे नसतात की आपल्याकडे एकच कॉलनी आहे, त्या सगळे बुद्ध आहेत, असं नाहीये. आपल्या वेगवेगळे लोक आहेत. मग आता ह्याच्यामध्ये काय होतं, आपले जे मुलं असतात ते बुद्ध धर्माचे आपल्या घरी ते शिकून दिलेलं असतं, पण बाहेर गेला की त्याला ते दिसत राहतं. पुन्हा विचारा तिकडे घेऊन जा, गाढवासोबत संगत केली की तुम्हाला काय गाढवासारखं होशील. मग ह्यांनी जर ह्याच्या डोळ्यासमोर लक्षच दिसतंय, बाहेर गेला की ते, आरतीला गेला की ते, म्हणजे त्याला माहितीये. इन्शॉर्ट मला काय सांगायचं की तो तिकडे जातोय म्हणजे त्याला त्याची सवय लागणार आहे, त्याला मग बोलून फायदा नाही. तू गाढवाची दोस्ती काय करतो, इथं चाललाय तो प्रकार ना. कळतंय माझं म्हणणं, मला समजते का तुम्हाला? इथे प्रकार काय चालू आहे, तोच प्रकार चालू आहे. मग जे त्याला बाहेर दिसते तो त्याला फॉलो करणार, जे त्याला ते बाहेर दिसते त्याला फॉलो. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला अशी काही गोष्टी कराव्या लागेल जेणेकरून आपल्या काही गोष्टी आपल्याला अजून आवर्जून किंवा अत्यंत योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या पाहिजे. तुम्ही त्यांचे सण कमी करू शकत नाही, आणि आपण समाजात राहतो ना, तर आपण त्यांच्या सणाला नाही जाऊ शकत असं पण होऊ शकत नाही. आपल्याला सगळं सेलिब्रेशन करावं लागतं. जेव्हापासून आता BJPचे सरकार आले, आमच्या शाळेमध्ये सगळे सण साजरे होतात. पितृ अमावस्यापासूनचे सगळे सण शाळेत साजरे करावे लागतात, त्याचे फोटो काढायला लागतात, फोटो डिपार्टमेंटला पाठवायला लागतात की आम्ही हा सण साजरा केलाय. मी पण असतो सर आरती करतो, फोटो काढतात, मॅडम पाठवायला लागतात, 4 टीचर येतो आरती. कुणाला नाही सांगतो, मम्मी पण कोण झालो, कळतंय मला सांग. आपण म्हणजे हा कन्सेप्टच असा आहे. मग ह्याच्यासाठी ना जे आपले वरचे लोक आहेत ना, त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी असं केलं पाहिजे की जेणेकरून एक नेतृत्व, एक वेगळं काहीतरी तयार झालं. बाकी आपण आपल्या मुलांना दोष देऊन किंवा आपल्या सोबतच्या लोकांना दोष देऊन काही त्याच्यातून आपल्याला बेनिफिट मिळणार. त्याच्यापेक्षा त्यांनी जे वरचे लोक आहेत किंवा त्याच्यामध्ये असं काहीतरी एक स्लीपर सेल पाहिजे की असं एक काहीतरी थिंक टँक पाहिजे की ते त्याच्यावर वर्क करणार आणि बाकीचे सगळे लोक काय करणार, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार. बरोबर. कोरोना झाल्याच्या नंतर आपल्याला सांगितलं लॉकडाऊन करो, 15 दिन का लॉकडाऊन करना पडेगा. कोण बोलले? प्रधानमंत्री बोलले. इम्प्लिमेंटेशन कोणी केलं? त्यांनी केलं. राबवलं कोणी? पोलिसांनी राबवलं. आणि स्वराज्य संस्थेचे जे अधिकारी पदाधिकारी त्यांनी राबवलं. मोदी आलेला का? आपल्याला असं काहीतरी पाहिजे की थिंक टँक, म्हणजे त्या हिशोबाने जर आपण गेलो तर आपल्याला हे एका दिवसात होणार नाहीये. इट विल टेक अ टाइम. याला भरपूर वेळ लागला. पण एक दिवसाने होणार नाही, पण एक दिवस मात्र नक्की होईल. त्यामुळे बुद्धांनी आत्माला काय केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे की अनात्मवाद म्हणजे आत्मा नाही. विज्ञानवादी धर्म सांगितले म्हणून विश्वास असं, म्हणजे जे डोळ्याला पटतं, जे बुद्धीला पटतं त्याच गोष्टीवर विश्वास ठेवा. काही गोष्टी डोळ्याला दिसतात त्या पण सत्य असतात का? नसतात. ते प्रोड्यूस असं केलं जातं. आपण जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनाचं शिबिर घेतलं त्यावेळेस त्यांनी भरपूर सारे असे प्रयोग दाखवले ते आपल्याला सगळे खरे वाटले. पण ते जरी ते डोळ्याला खरे दिसले तरी ते प्रात्यक्षिकमध्ये रिअलमध्ये खरे होते का? नव्हते. म्हणजे विज्ञान असल्यामुळे, विज्ञानाचं सांगड असल्यामुळे कुठलीही गोष्ट, असत्य जी गोष्ट आहे, जी इलॉजिकल गोष्ट आहे, जी इरॅशनल गोष्ट आहे, ती काय या ठिकाणी काय नाही आहे, मान नाही आहे, या ठिकाणी तिचं अस्तित्व नाही आहे. भगवान बुद्धांनी मानवी सुखाचा मार्ग सांगितला. आत्मदीपक भव, स्वतःचा. आता आत्मदीपक भव याचा अर्थ काय होतो की तू तुझा स्वयंप्रकाशित हो. तू तुझा काय हो? स्वयंप्रकाशित हो. आता ह्याला दुसऱ्या ठिकाणी कसं तू साहेब तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बरोबर. ठीक आहे. आता त्यांनी ज्यांनी जसं ज्याला वाटलं त्यांनी ते बुद्ध धर्मातून काढून त्याच्या पद्धतीने ते घेतलेलं आहे. पण आत्मदीपक भवचा अर्थ हा क्लिअर होतो की तू तुझ्या आयुष्यामध्ये काय पण स्वयं प्रकाशित हो. तू तुझा, बघा मी तुम्हाला सांगतो ह्याचा संकल्प म्हणजे त्या गोष्टीचा अर्थ कसा होतो. नाही त्या विषय पण क्लासमध्ये जो मुलगा असतो 10वीचा, त्याला आम्ही सांगतो अभ्यास कर. त्याला हे सांगायचं की अभ्यास तू कशासाठी कर? तुझ्या स्वतःसाठी कर ना, तुझ्या आई वडिलांसाठी करू नकोस,
ना तुझ्या क्लाससाठी करू नकोस, ना तुझ्या शाळेसाठी करू नकोस. का शाळेसाठी करू नकोस? कारण तो जर स्वयंप्रकाशित झाला, तो जर आता एखादा मुलगा जर 96-95% आला की आला की त्याच्या आईवडिलांची रिस्पेक्ट वाढली, त्याच्या क्लासचं नाव वाढलं, त्याच्या शाळेचं नाव काढलं, त्याच्या बाजूचे लोक नाते का आम्हाला बाजू नाही राहत आहे ना. अशी सुरुवात झाली. सिंपल बिरदेव डोने IPS झाला तो होता मेंढपाळ नाही काय मुलगा आपण मेमरी पाहिजे बरोबर ना. त्याचा पप्पा एकदम म्हणजे एकदम साधे लोक ना, गरीब लोक. पण आज कुठेही प्रोग्राम असला की त्याच्या पप्पाला अध्यक्ष म्हणून तुम्ही या, तुमच्या हाताने सांगा. स्वयंप्रकाशित कोण झाला? तो बिरदेव डोने झाला. रिस्पेक्ट कुणाला मिळायला लागला? त्याच्या आई वडिलांना मिळायला लागला. आता ज्यांनी कधी त्यांना लाथा मारलेले ते पण लोक हा तो माझा पुतण्याच आहे तो येडे. लोक ही जगाची रीत आहे, ही जगाची रीत आहे, लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही तुमच्यामध्ये कॅलिबर येत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः एखाद्या स्टेटसला जात नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कोणी व्हॅल्यू देत नाही. आणि जेव्हा आपण एखाद्या स्टेटसला जातो ना, तेव्हा आपल्याला अख्खी दुनिया व्हॅल्यू देते. इनफॅक्ट अख्खी दुनिया म्हणण्यापेक्षा आपण ज्यांनी आपल्याला लाथाडलेलं असतं ना, ज्यांनी कधी आपला राग केलेला असतो ना, ते लोक म्हणतात नाही अरे माझाच आमचा नातेवाईक आहे तो, बोल काय काम आहे असं. म्हणजे जेव्हा तुम्ही काय करा स्वयंप्रकाशित होणार. आता ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं दिलेलं आहे की आत्मनिर्भर भाव म्हणजे स्वतःचा स्वयं, म्हणजे तू स्वतः काय कर, स्वयंप्रकाशित हो. तू स्वतः मोठा हो, अभ्यास कर, पुढे जा. ह्या गोष्टी या बौद्ध धर्मामध्ये सांगितलेल्या आहेत. वैराने वागू नका, मैत्री भावना ठेवा, दुसऱ्यांचा आदर करा. नक्कीच या गोष्टी अशा की आपल्याकडे मेहता संकल्पना शिकवली जाते. तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्याचा अर्थ असा असतो की मैत्री भावना पाहिजे प्रत्येकाशी मैत्री भावना असल्याच्या नंतरच आपण काय करू शकतो, समाजामध्ये एक प्रेमळ आणि एक सात्विक अशा प्रकारचा जो सदाचाराचा व्यक्ती घडू शकतो. एक उदाहरण सांगतो. दोन व्यक्ती आहेत, एका ठिकाणी राहतात. याच्याकडे पण 1 करोड रुपये आणि याच्याकडे पण 1 करोड रुपये. याच्याकडे पण 1 करोड रुपये आणि याच्याकडे पण, म्हणजे दोन्ही आर्थिक स्तरीय दोघांचं कसं आहे, सेम आहे, सारखं आहे. तुम्हाला वाटतं का हा व्यक्ती याच्याशी बोलायला जाईल किंवा हा व्यक्ती याच्याशी बोलायला जाईल? नाही जाणार. इकडे म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की मी का बोलायला जाऊ, कारण माझ्याकडे पण एवढाच पैसा आहे. तो म्हणजे मी का त्याशी बोलायला जाऊ, कारण माझ्याकडे पण तेवढाच पैसा आहे. आपण काय एकत्र माहिती आहे, कारण आपण कशावर थोडे बनवताना समाजामध्ये जेव्हा हे असणार, सगळ्याकडे जर मी पैशाबद्दल बोलतोय, मी जातीबद्दल वरखाली सांगत नाही, मी फक्त एखादा आर्थिक स्तर्य होतं. जेव्हा तुमचं आर्थिक स्तर्य असं वरखाली असतं किंवा जेव्हा तुमच्याकडे आपल्याकडे सगळ्यांकडे जर एवढेच पैसे असते आणि सर्वांकडे जर पैसे असते ना, तर कोण कोणाला बोललं नसतं, कोण कुणाकडे आलं नसतं, कोण कुणाकडे गेलं नसतं, कारण जो तो आपला उभावर राहिला असता. मी कशाला जाऊ त्याच्याकडे, माझ्याकडे काय कमी आहे, हे सिंपल लॉजिक आहे. त्यामुळे पैसा कमी आहे किंवा आपण आज जसं जगतो हे आहे, याच्यामुळे जे माणूस या प्रकार काय झालेला आहे, टिकून राहिलेला आहे. आज दिवसानंतर रात्र असते, रात्रीनंतर पुन्हा दिवस होतो. म्हणजेच काय होतं, तुमच्या लाईफमध्ये पण कधी चढ उतर होतं, चढतं कधी खाली उतरतं, म्हणजे अप अँड डाऊन्स हे आपल्या लाईफमध्ये नेहमी येत असतं. त्यामुळे कोणाशीच आपण काय करायचं नाही, वैराने वागायचं नाही, रागात राहायचं नाही, प्रत्येकाशी मैत्री भावना प्रेमाने राहायचं, प्रत्येकाशी मैत्री भावना ठेवायचं, जेणेकरून प्रत्येकाला काय झालं पाहिजे, म्हणजे त्याला सदाचाराने असं वाटावे नाही हा व्यक्ती चांगला आहे. भौतिक सुखापेक्षा मानसिक समाधान फार महत्वाचे आहे. आता जसं मी सांगितलं, पैशाने सब कुछ नाही खरीद पाहिजे. पैशाने सर्व घेता येईल का? नाही घेता येईल. सलमान खान काय कमी पैसा असेल का? अजून लगेच नाही झालं. प्रॅक्टिकली फॅक्ट आपण बघायला पाहिजे ना. काय होते, टाटा जे होते ऑफ झाले, रतन टाटा बरोबर, त्यांच्याकडे भरपूर पैसा होता, पण वेळ त्यांच्याकडे वेळ होता का त्यांच्याकडे? नव्हता. मनी कॅन बाय एव्हरीथिंग, म्हणजे मनी कॅन बाय मोर दॅन एव्हरीथिंग, पण सर्वच काही मनी पैसे घेऊ शकतो का? नाही खरेदी करू शकतो. सर्वच काही पैसे घेऊ शकत नाही. पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला आहेत
त्या मिळवण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक ठिकाणी मानसिक म्हणजे आपल्याला थोडंसं मानसिक समाधान पाहिजे, सॅटिस्फॅक्शन ते मानलं पाहिजे. माझ्याकडे जेवढं आहे तेवढ्यात मी काय पाहिजे, खुश पाहिजे. पैसा नसलं म्हणजे तुम्ही खुश होणार नसाल. आता हे जरूरत आहे. पैसा हे मानवाच्या जीवनासाठी बनलेलं एक महत्त्वाचं साधन आहे, पण ते आयुष्याचं साध्य नाही. म्हणजे माणसाला जीवन जगायला पैसा हा काय एक साधन आहे, तो असला पाहिजे. पण सरते त्याच्या आयुष्याचा पैसा हे साध्य नाही पाहिजे की माझ्या आयुष्यात फक्त पैशाच मला कमवणं आहे. मग माणसं काय कमवतात? जो वाईट हे समाज आहे त्यांनी फक्त आपल्याकडच्या असेल किंवा त्यांनी फक्त पैसा कमवला, पैसा एकूणच दिला. शेवटी त्यांच्याकडे कोण नातेवाईक पण नाही राहिले आणि आजूबाजूवाले लोक पण नाही राहिले. मग कुणाचा कार्यक्रम असला त्यांच्याकडे की मग त्यांना आठवलं होतं म्हणून आपण ह्या जातीचे आहोत, आपण ह्या धर्माचे आहोत. तिथून सुरुवात असते. हे कोण करतात, लग्न पण लागत आहे, पंडित लावतो, तिथून त्याची ती सुरुवात असते. कारण यांनी 4 चौकटीत बसले, मुलगा आई, मुलगी मुलगा, दॅट्स इट. म्हणजे नवरा बायको आई मुलगी ही चौकट आहे. हे जे 4 लोक असतात ना, हे याच्या बाहेर कधी गेलेच नाही, त्या चौकोनाच्या बाहेर. त्यामुळे यांनी काय बाहेरची दुनिया बघितलेलीच नसते. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा काय होतोय, प्रॉब्लेम त्यांना जाणवत असतो. म्हणून सांगितलेलं आहे की भौतिक सुखापेक्षा जे मानसिक आहे, जे मनाधनाचं आहे, जे मानसिक आहे, जे मनापासून आहे ना, ते सुख मानलं पाहिजे असं तथागतांनी सांगितलेलं आहे. समतेने, माणुसकीने, मैत्रीभावनाने वागण्यास आपण राहायला पाहिजे. नक्कीच आपण समतेने, सर्वजण समान आहेत असं वागणुकीने आपण राहायला पाहिजे, माणुसकीने आपण वागलं पाहिजे, तरच आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. या ठिकाणी थोडं आवडतं घेतलेलं आहे. मला असं वाटतं की जेवढं काही सांगितलेलं आहे नक्कीच थोडंफार होईना युजफुल असेल. जे आवडलं असेल ते घ्यावं, जे नाही आवडलं असेल ते मला पुन्हा द्यावं. थोडंसं मलाही एवढं काय माहिती नसतं, सकाळी कोणाला पप्पांना सांगितलं सगळं करावं लागलं, त्याप्रकारे थोडासा विषय दिलेला आहे. पुन्हा तुमच्या सर्वांचं आभार मानतो. आपण एवढी शांतीने माझा विषय ऐकलेला आहे. पुन्हा आपल्या सर्वांचं धर्म संघ या आपल्या सर्वांचं